हे प्रभू. काय झालं? वाय आर यू कॉलिंग प्रभुदेवा? Not Prabhudeva Gatanvi. I am remembering Lord Vishnu, the protector of this universe. Oh, the one who maintains the balance in the world. Yes, the divine story is inspired by Vishnu and Narayan with their talented team. Well, then let's welcome them with a big round of applause. नारायण नारायण. हे प्रभू, ह्या काळामध्ये माणसांची बिझनेस करायची पद्धत बदलली आहे. TLC म्हणजे टीचिंग लर्निंग कम्युनिटी म्हणून काहीतरी नवीन आले आहे जे बिझनेस कसा करायचा शिकवते. हो नारद, मला ज्ञात आहे. माझी ओळख आहे बागवे सरांसोबत. पूजा करतात ना सकाळी. पण प्रभू, जे TLC कडून शिकतात त्यांची भरपूर वाढ होते, जे शिकत नाही त्यांचे काय? ते पडतात खाली नारद आणि रडत येतात माझ्या पुढे. हे प्रभू, म्हणजे घाबरू नका हो. माझ्यासाठी नव्हे, माझ्या मित्रांसाठी सांगतोय. मी तर TLCN झालोय. माझा बिझनेसही ग्रो झाला आणि माझीही ग्रोथ झाली. आता मला इच्छा आहे माझ्या मित्रांना म्हणजे सिन्नरकरांना मदत करायची आणि त्यांना TLC मध्ये आणायची. पूर्ण कर तुझी इच्छा वत्सा. त्यांना फोन कर. फोन करतो त्यांना. अरे ऐक ना किरण, TLC जॉईन करतोय का? काही नाही, मी TLC करत असतो रे. ते सगळं नाटकं बाजूला ठेव आणि धंद्यावर लक्ष दे बरं जरा. बिझनेसमध्ये खूप हेल्प होईल रे आणि इन्कमही वाढेल. मी बिझी आहे, बोलू आपण नंतर. बाय बाय बाय. प्रभू, हे काय? कोणीही त्याचे ऐकत नाहीये. खरंच चालत असेल का त्यांचा बिझनेस जोरात? जे ऐकत नाहीत त्यांना समजवण्याची पद्धत वेगळी असते नारद. बघूया कसा बिझनेस करतायत ते. एम्प्लॉई फर्स्ट म्हणणाऱ्या HR च्या जगात खरंच फर्स्ट कोण आहे? चला तर पाहूया यांची करामत. सर ऐका ना, एक काम होतं तुमच्याकडे. आता तू कोण रे बाबा? सर इथेच काम करतो मी, परमनंट आहे सर. बरं बरं, अभिनंदन. मग काय आता तुझं? ते पगारवाढीचं बघा ना. अरे पगार तर आत्ताच वाढवले होते आपण. तुमच्या त्या आत्तासला पण 2 वर्ष होऊन गेले, हे सुद्धा माहीत नाही यांना. बरं ठीक आहे, चल नाराज नको हो. तुला 1 महिन्याचे 100-200 रुपये आपण वाढून देऊ. जरा जोमाने कामाला लाग बरं. किती? 100-200 ठेवा तुमच्याकडे. अरे 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 अरे, हा, पाहिल्या या HR प्रॅक्टिसेस. आता पुढे पहा. प्रोसेसेस तर वर्ल्ड क्लास, पण एक्झिक्युशन एकदम लोकल क्लास. तुम्हीच पहा काय चाललंय या कंपनीत. अरे ये रे इकडे. अरे आपली 1000 शर्टची ऑर्डर होती, काय झालं त्याचं? असा कसा कपडा संपला? आपण मागच्या हप्त्यातच हिशोब मारला होता. 200 शर्टचा स्टॉक होता आपल्याकडे. अरे देवा, आता लोकांनी काय कॉलर घालून फिरायचं की काय? आता काय कामं करताय? बरं बुटांचं काय झालं मग? आता परत काय? दुसरा पायाचा घेन घाल माझ्या डोक्यात. बाप रे बाप. पहा ही WCP. मार्केटिंगमध्ये प्रॉमिसेस मोठी,
मात्र डिलेवरी मात्र खोटी. चला इथे काय घडतंय पाहूया. नमस्कार सेठ, नमस्कार. अहो नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार, बोला. तुमचं कोटेशन मिळालं, त्यात काय कमी होईल तर पहा जरा. अहो रेट कमीच दिले तुम्हाला, यापेक्षा कमी म्हणजे फुकटच दिल्यासारखं होईल. बरं वॉरंटीचं काय ते तर सांगा. आमच्याकडची वॉरंटी म्हणजे आमचा शब्द, तीच वॉरंटी तीच गॅरंटी. बापरे. अहो महत्वाचं विसरलो, मागच्या ऑर्डरचं काय झालं? पूर्ण पेमेंटही दिलंय, मटेरियल अजून भेटलेलं नाहीये. अरे तुम्ही न बघता कसं मटेरियलचा क्लेम करता? अहो Already सेठ दिलेलं पाहून आहे. आलोय म्हणूनच तर सांगतोय, पेमेंट भेटलेलं नसेल नाहीये. मिळालं तर मिळेल मिळेल. मी काय पळून नाही जाते, मिळेल तुम्हाला. ओ सेठ, तुम्हाला पळून जायचं तर पळून जा. आत्ताच्या तर माझं पेमेंट द्या आणि तुमच्या मटेरियलला टाका चुलीत. अहो थांबा थांबा थांबा. अरे राम, कशा चालतील अशा कंपन्या? आता पहा सर्वांचा कॉमन प्रश्न, पेमेंट रिलीज कधी होणार? अरे भाई थोडा सब्र रखो, पिक्चर अभी बाकी है. एकही टाळी नाही, एकही टाळी नाही अजून. सर आपल्या पेमेंटचं बघा, 2 वर्ष झाले पेमेंट बाकी आहे. आई आजारी आहे, हॉस्पिटलला नेलंय तिला. बरोबर. हॅलो, हा श्रुती बोल. हा डबा में के देऊ नये. एक काम कर, तू डबा में नाच, रोटी नको देऊ, चावळ दे फक्त. अजून काही देऊ नये. एक काम कर, होल्ड कर थांब, फोन बाजी होल्ड कर तू. हॅलो पाटील साहेब, नमस्कार नमस्कार. हो लिस्ट मिळाली तुमची मला. बघतो बरं ते मटेरियल आहे का, जरा होल्ड करा तुम्ही, फक्त होल्ड करा. अरे छोटू, काय सर? एवढं बघ रे, पाटील साहेबांचं मटेरियल आहे का आपल्याकडे? हो सर. हो सर. हा काय, तर तुझी आई बेशुद्ध पडली? कधी? सर माझी आई बेशुद्ध पडली, तिला ऍडमिट केलंय हॉस्पिटलला. बरं सर, छोटे नाही मोठे खेळ आहे तो. बरं बरं बरं. हॅलो पाटील साहेब ऐका ना, अहो छोटे नाही मोठे खेळ चालतील का हो? हैं काही केवे चावळ में खेळा किसकी नको. अगं श्रुती, तू वाटे पाटील सरकारने काही कर रही है. थांब तू, काम में थोडं होल्ड कर तू. हा 20 मिनिट नको फोन करू, थांब. काय एक एक असं सर ना. अहो माझ्या बहिणीचं लग्न आहे, माझं तेवढं पेमेंट काढून द्या ना सर. काय काय काय, आईचं लग्न कधी काढलं? अरे देवा. सर माझी आई आजारी आहे, तिला ऍडमिट केलंय, पैसे भरले हॉस्पिटलला. तुझा प्रॉब्लेम काय मग? आईचं ऑपरेशन झालं, आई गेली. अरे देवा. हेलो हाँ श्रुति, तुझी को पण बनाया ना वो दे दे डबा में. हाँ रखू, फोन रखू. अरे देवा, वाईट झालं रे, वाईट झालं. तुझी बहीण मेली. सर माझी बहीण मेली नाही अरे. सर, माझ्या बहिणीचं अरे लग्न शांतो. आहे. माझं अरे पेमेंट शांतो. काढा तुम्ही, नाही तर अरे जा शा- तिकडे खड्ड्यात. उचल ना, उचल ना, उचल ना. ओ आपलं लॅपटॉप घ्या लगेच बॅगेट. हॅलो. बघितले नारद, न शिकता बिझनेस करताना काय परिणाम भोगावे लागतात. नारायण नारायण. असे कॉलर घालून मनुष्य शी शी कसे दिसतील. खेळाचा भाग, आईचे लग्न. हे देवा नारायणा, आता तुम्हीच काही करा. अरे वा, मला विजयपथचं हेड बनवलंय. धन्यवाद देवा. ही एक चांगली संधी आहे माझ्या सिन्नरकरांना TLC मध्ये जॉईन करून घ्यायची. चला भेटतो त्यांना जाऊन. काय म्हणतोय? मस्त, बाकी व्यवस्थित. अरे क्या बात है, आज सब कट्टे पे चाय पे. अरे काय सौरभ, बोल. अरे काय काय म्हणतो? आली आली TLC ची टीमकी आली. काय यार, हे तुमच्या सगळ्यांसाठी नाही का आनंदाची बातमी बर का. हे फार बोर करेल बरं का आता. काय ए याचं निलेश, अरे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील TLC विजयपथ होस्ट करते आणि त्या विजयपथचा मी हेड आहे. आता हे कुठलं नवीन नाटक? नाटक नाही रे सौरभ, TLC विजयपथ म्हणजे जिथे कंपन्यांचे एम्प्लॉई त्यांच्या सक्सेस स्टोरी शेअर करतात. जायची यायची काय सोय? बाबा माझ्या गाडीत घेऊन जातो तुला. ठीक आहे. भाऊ पोटा पाण्याचं काय? अरे तुझ्या पोटाची सोय करतो ना ब्रेक मध्ये. गॅस आहे ना? एकदम फुल स्टॉप. आणि या नाटकाची तिकीट ती पण आम्हीच काढायची का? अरे बाबा पासेसही अरेंज करून देतो म्हणजे तर झालं. चालतंय ना मग, इथं टाइमपास करण्यापेक्षा जाऊया विजयपथला. ए यायचंय बरं का नक्की सगळ्यांनी विजयपथ. दिनेश म्हणत होता ते खरं आहे, खरंच चांगलं प्रेझेंटेशन होतं ना. मग काय ती ग्रोथ, काय ते एम्प्लॉई, काय ते विजन, सगळं एकदम. चला तर मग आपण सगळे TLC जाऊ. हा नक्की बरं का. नक्की, 100%.
विजेपत हा इव्हेंट दाखवला आणि त्यानंतर ते आजपर्यंत TLC मध्ये आहेत आणि उत्तम प्रकारे बिझनेस करताय. मित्रांनो, TLC सिन्नरची ग्रोथ पहा. सुरुवातीला TLC मध्ये मी एकटाच मेंबर होतो आणि आजपर्यंत 31 TLC मेंबर जॉईन झालेत. रेव्हेन्यू जर पाहिला तर जवळपास 650 करोड प्लस आम्ही क्रॉस केलाय. एम्प्लॉयमेंट 1000 प्लस लोकांना एम्प्लॉयमेंट दिलेत आणि CSR अंतर्गत जवळपास 1800 प्लस ब्लड बॅग्स कलेक्ट केल्यात. सिन्नरची ही ग्रोथ झाली फक्त TLC मुळेच आणि गुरु म्हणून लाभलेले आदरणीय बागवे सर यांच्यामुळेच. आम्ही सर्वजण आवाहन करतोय, आपणही आपल्या मित्रांना TLC मध्ये जॉईन करून घ्या. नारायण नारायण. गुरु केल्याशिवाय नाही समजत कोणाला. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.